नमस्कार. मी माणिक मुंडे. उत्तर दक्षिणमध्ये आज चर्चा महाराष्ट्रात भाजपला लागलेल्या ओहोटीची. तुम्ही बरोबर ऐकताय. लोकसभेच्या निवडणुका आता 6 महिन्यावर येऊन ठेपल्या. त्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सी वोटरनं लोकसभेचा पहिला ओपिनियन पोल केलाय आणि तो भाजपची झोप उडवणारा आहे. कारण उत्तर प्रदेशनंतर भाजपसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रात भाजपसह महायुतीच्या लोकसभेच्या जागा घटताना दिसत आहेत. एवढंच नाही तर भाजप, शिंदे आणि अजित पवार गटानं एकत्र लोकसभा लढवली तरी त्यांच्या मतांची टक्केवारीही महाविकास आघाडीच्या तुलनेत प्रचंड घटताना दिसते. त्यामुळे एबीपी सी वोटरचा हा ओपिनियन पोल मी म्हणालो तसा भाजपची झोप उडवणारा आहे. एवढंच नाही तर ह्या ओपिनियन पोल नंतर भाजपा करेक्शन मोडवर जाणार का? शिंदे अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला नुकसान का होत आहे? भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी करणार का? अशा काही प्रश्नांची उत्तरं भाजपला शोधावी लागणार आहेत. विशेष म्हणजे 3 राज्यात भाजपला दणदणीत बहुमत मिळालेलं असताना नेमकं महाराष्ट्रातच भाजपा कच खाताना का दिसते? भाजपनं महाराष्ट्रात नेमक्या काय चुका केल्यात की त्याची किंमत लोकसभेला मोजावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओत आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. पहिला मुद्दा, एबीपी सी वोटरचा ओपिनियन पोल नेमका काय आहे? एबीपी न्यूज नेटवर्क आणि सी वोटरने केलेला ओपिनियन पोल हा एबीपी न्यूजवर दाखवण्यात आलाय. त्यात 2024ला देशात नरेंद्र मोदींचं सरकार बहुमतासह येताना दिसतंय. देशातलं सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेश, जिथं लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत, तिथंही भाजपा 80 पैकी 75 जागा जिंकताना ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आलंय. म्हणजेच भाजपनं मागच्या वेळेस यूपीत 62 लोकसभेच्या जागा जिंकल्यात. यावेळेस हा आकडा 500वर जातोय. म्हणजेच जवळपास 13 जागांचा भाजपला फायदा होतोय. यूपीच्या तुलनेत आता थोडंसं महाराष्ट्राचं पाहूया. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. एबीपी सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार भाजप महायुतीला 19 ते 21 जागा मिळत आहेत, तर ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीला चक्क 18 ते 26 जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना 2 जागा जाण्याची शक्यता आहे. त्या 2 जागा कदाचित प्रकाश आंबेडकर किंवा राजू शेट्टींच्या असू शकतील. 2019च्या निवडणुकीत भाजपनं 23 तर त्यावेळेस सोबत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच युतीनं 48 पैकी 41 जागा जिंकलेल्या होत्या. मग गेल्या 4-1 वर्षात महाराष्ट्रात भाजपचं असं काय झालंय की ते एकट्या जिंकलेल्या 23 जागांवरून थेट 19 ते 21 जागांवर घसरतायत? याचाच अर्थ असा म्हणायचा की शिंदे आणि अजित पवारांचा भाजपला शून्य फायदा होतोय. असं म्हणायचं का की महाराष्ट्र भाजप पूर्णपणे ओहोटीला लागली आहे? काहीही असो, महाराष्ट्र भाजपासाठी एबीपी सी वोटरचा सर्वे निर्णायकी ठरण्याची शक्यता आहे. लक्षात असू द्या, फक्त एबीपी सी वोटरच नाही तर खुद्द भाजपने केलेले सर्वेही त्यांना 30च्या पुढे लोकसभेच्या जागा दाखवताना दिसत नाहीयेत. त्यामुळेच उत्तर प्रदेशात भाजपला दणदणीत जागा मिळताना महाराष्ट्रात मात्र गाळण का लागली आहे हा सवाल महत्त्वाचा आहे. त्याचं उत्तर भाजपला शोधावंच लागणार आहे. दुसरा मुद्दा, पहिलं कारण, शिवसेनेला फोडलं. तुम्ही भाजपचे असा की काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, मनसेचे की वंचितचे की रिपाईचे किंवा शेतकरी संघटनेचे किंवा कुणाचेही नसा, एक प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये मिळवा. तुमचं जे उत्तर आहे तेच महाराष्ट्राचं उत्तर असणार आहे. प्रश्न असा आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून भाजपनं चांगलं केलं की वाईट? मी मुद्दाम चूक की बरोबर असा शब्दप्रयोग वापरलेला नाही. चांगलं की वाईट असा पर्याय दिलेला आहे. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला राईट आणि रॉंगमध्ये मोजायची सवय लागली आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची खरी गरज आहे. मला खात्री आहे तुमच्या मनात उमटलेले भाव वाईट केलं अशाच उत्तराचे आहेत. पण याला आधार काय, पुरावा काय? तुम्हाला माझं मत तुमच्यावर लादलंय असं वाटू शकतं, तर तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा नावाचं यूट्यूब चॅनल आहे, तिथं विलास आठवले या पत्रकारानं फक्त मुंबईच नाही तर मालेगावपासून माहीमपर्यंतच्या हिंदू, मुस्लिम, मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशा सगळ्या लोकांना गेल्या वर्षभरात हा प्रश्न विचारला आहे आणि त्याचं उत्तर भाजपला विचार करायला लावणारा आहे. भाजपच्या नेतृत्वानेही ते शोज काढून बघण्याची गरज आहे किंवा त्यांनी ते बघितलेही असतील. खुद्द एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थकही शिवसेना फोडली ते वाईट झालं असंच म्हणतील. लक्षात असू द्या, बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पाप भाजपने केलं आणि त्याचे परिणाम आता भाजपा स्वतः भोगताना दिसते. तुम्हाला त्या शेख चिल्लीची गोष्ट आठवते? तो ज्या फांदीवर बसला होता तिलाच कुऱ्हाडीचे तो घाव घालत होता. भाजपची अवस्था महाराष्ट्रात तरी त्या शेख चिल्लीसारखी झालेली आहे. दुसरं कारण, भाजपनं नॅरेटिव्हची हरलेली लढाई. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात एकाच मुद्द्याचं भांडण आहे. गेली 4 वर्षे ते त्यावर भांडतायत. तो मुद्दा आहे कुणी कुणाला धोका दिला. म्हणजे भाजपचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले,
मुसलमान धार्जन्यांना जवळ केलं, हिंदुत्व सोडलं, विधानसभा आमच्यासोबत लढवली आणि सत्तेचा घरोबा काँग्रेस आणि पवारांबरोबर केला. ठाकरेंचं म्हणणं असं आहे की भाजपनं आम्हाला 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, तो पाळला गेला नाही. अमित शहांनी हा शब्द दिलेला होता, जो त्यांनी पाळला नाही. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय हे कुणालाच माहिती नाही. उद्धव ठाकरे आणि भाजप नेते शपथेवर सांगत आलेत किंवा शपथेवर सांगतायत की समोरचा हा खोटा बोलतोय. खरं खोटं आता मातोश्रीवरची ती खोली तिच्या 4 भिंतीच जाणवत. पण ज्या पद्धतीनं लोकांची सहानुभूती ठाकरेंबद्दल दिसून येते किंवा अजूनही जाणवते, त्यात खऱ्या खोट्याची ही लढाई भाजपा हारलेली दिसते, यात शंका नाही. संजय राऊतांनी नॅरेटिव्हची ही लढाई एक हाती जिंकली आहे. विश्वासार्हतेच्या बाबतीत लोकांनी अमित शहा किंवा भाजपा नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरेंचा शब्द खरा मानलेला दिसतोय आणि ते सोपं केलंय ते भाजपच्याच नेत्यांनी. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की नारायण राणे, त्यांचे सुपुत्र किरीट सोमय्या अशा नेत्यांच्या बोलण्यावर विश्वासार्हतेची लढाई भाजप जिंकू शकतं, किंवा ठाकरेंपेक्षा गुजराती शहांच्या शब्दावर मुंबईकर विश्वास ठेवतील? तिसरं कारण अजित पवारांना सोबत घेणं. मी आत्तापर्यंत जेवढ्या भाजपच्या मतदारांना भेटलोय, कार्यकर्त्यांना नाही, मतदारांना, म्हणजेच मला याची पूर्ण खात्री आहे की हे भाजपचे 100% मतदार आहेत, जे भाजपच्या कोणत्याच कार्यक्रमाला, सभेलाही कधी जात नाहीत, पण निवडणूक कुठलीही असो ते भाजपलाच मतदान करतात. मग तो भाजपकडून एखादा दगड जरी उभा असला तरी त्याचा त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांना मी जेव्हा विचारलं की फक्त एक गोष्ट जी भाजप नेतृत्वाची तुम्हाला खटकली आहे ती मला सांगा, त्यावेळेस डोक्याला फार ताण न देता त्यांचं उत्तर होतं अजित पवारांना सोबत घेणं. भाजपच्या ह्या एका निर्णयामुळे पक्षाच्या नैतिकतेची अक्षरशः धिंड निघाली आहे. म्हणजे ज्या नेत्यावर तुम्ही पंतप्रधान म्हणून 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करता आणि पुढच्याच काही दिवसात तुम्ही त्याचा हार तुरे घालून स्वागत करता, हे कसं पचवायचं? बरं, भाजपा हा केडर बेस पक्ष आहे असा दावा करता, तर मग विचारसरणी हीच त्याचा बेस असते, तिला एका झटक्यात तुम्ही तिलांजली नाही दिली का? तहहयात गाव पातळीवर, तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर भाजपा राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आली आणि एका रात्रीत भाजपच्या नेतृत्वानं केलेला सत्तेचा घरोबा त्यांनी कसा पचवायचा? ज्यांच्यावर जातीयतेचा, परिवारवादाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराचा शिक्का तुम्हीच मारायचा आणि त्यांच्याच गळ्यात गळे घालायचे, हे भाजपच्या नेत्यांनी, मतदारांनी कसं पचवायचं? भाजपचा कोर वोटर राहिलाय तो ओबीसी. अजित पवारांना सोबत घेतल्यानं तो प्रचंड दुखावल्याचं दिसतंय. एवढंच नाही तर भाजपचा जो हार्डकोर कार्यकर्ता आहे त्याची कुठलीच कामं होत नसल्याची तक्रार भाजपच्या नेतृत्वाला ऐकायला मिळत नसेल काय? राष्ट्रवादी ही छोट्या मोठ्या सरंजामदारांचा पक्ष आहे असं मानलं जातं. भाजपने ह्या नव्या सत्ता समीकरणात त्यांच्याच हार्डकोर वोटर, नेते आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या घशात घातल्याचं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांना सोबत घेतलं म्हणजे भाजपची राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीची भाजपला मतं ट्रान्सफर होतील असं वाटतं? लक्षात असू द्या, मागच्या वेळेस उत्तर प्रदेशात बुआ भतीजा म्हणजेच अखिलेश आणि मायावती असेच एकत्र लढले होते आणि तिथं एकमेकांची मतं ट्रान्सफर झालेली नव्हती. म्हणजे जिथं दलित, ओबीसी, मुस्लिम मतं एकत्र येऊ शकले नाहीत, तिथं मराठा, ओबीसी मतं एकत्र येतील असं वाटतं? ABC सी वोटरचा सर्वे तरी तसंच दाखवताना दिसत नाही, कारण भाजप आणि महाविकास आघाडीत मतांचाही 4% फरक पडताना दिसतोय. भाजपला निर्णय घ्यावा लागणार आहे. चौथं कारण ओबीसींची अस्वस्थता. 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा ऑल इंडिया वोट शेअर होता फक्त 18.6%. त्यानंतर अवघ्या दशकभरात म्हणजेच 2019ला भाजपचा लोकसभेचा वोट शेअर होता 37.6%. भाजपनं मारलेली ही हनुमान उडी नेमकी कुणामुळे शक्य झाली? तर त्याचं उत्तर आहे भाजपला ओबीसी आणि दलितांची मिळालेली मतं. त्यातही सर्वात मोठा वाटा आहे तो ओबीसींचा. अगदी अलीकडच्या 3 राज्यांपैकी मध्य प्रदेशचं उदाहरण घ्या. भाजपला ओबीसींची मिळालेली मतं आहेत 56%, तर काँग्रेसला मिळालेली मतं आहेत 32%. ॲक्सिसचा सर्वे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. महाराष्ट्राची स्थिती ही वेगळी नाही. गोपीनाथ मुंडे, डांगे, फुंडकरांपासून ते खडसेंपर्यंत सगळी लिडरशिपच ओबीसी तोंडवळणाची होती. मात्र 2014 नंतर यात झपाट्यानं बदल झालेला दिसतोय. पक्षविस्ताराच्या नावाखाली ओबीसी नेतृत्वाची सुनता केली जाते की काय असं चित्र उभं राहिलंय. त्यातच सध्या कुणबीच्या नावाखाली ओबीसी आरक्षणात केलेली घुसखोरी आणि त्यावर भाजपा नेतृत्वानं घेतलेली निव्वळ भग्याची भूमिका ओबीसींची अस्वस्थता वाढवणारी आहे. ठिकठिकाणी ओबीसींच्या सभा, मोर्चे निघत असताना भाजपचे ओबीसी नेते गायब आहेत किंवा ते घरी बसवले गेलेत किंवा पडळकरसारखे वगैरे जे नेते दिसत आहेत ते प्रभावी नाहीत. भाजपची ही स्ट्रॅटेजी आश्चर्यकारक आहे. ओबीसींच्या ह्या अस्वस्थतेचा फटका भाजपला शिक्षक आमदारांच्या निवडणुकीत बसलेला आपण पाहिलेला आहे. लोअर ओबीसी अजूनही काँग्रेससोबत असल्याचं दिसतंय.
भाजपनं ओबीसी आरक्षणाची निर्णायकी भूमिका घेतली नाही तर एकाच वेळेस भाजपच्या हातून मराठा आणि ओबीसी म्हणजे अप्पर कास्ट आणि ओबीसी अशी मतं निसटण्याची शक्यता दाट आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये याच कॉकटेलनं भाजपला सत्तेत आणले. महाराष्ट्रात मात्र एबीपी वोटरचा सर्व्हे खरा ठरू शकतो जर याच्याबद्दलचा निर्णय घेतला गेला नाही तर. पाचवं आणि शेवटचं कारण फडणवीसांचं डिमोशन. भाजपा महाराष्ट्र गमावते याचं कारण देताना मी फडणवीसांचं केलेलं डिमोशन हा मुद्दा मांडतोय याचं काहींना आश्चर्य वाटू शकतं, पण पक्ष संघटना म्हणून हे वास्तव आहे. देशात मोदी शहांच्या नंतर स्वतंत्र अस्तित्वाची लीडरशिप असलेले दोनच नेते भाजपात उदयाला आले. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. योगी आदित्यनाथ यांना रिप्लेस करण्याचे प्रयत्न यूपीच्या इलेक्शन आधीच झालेले होते, पण ते त्यांनी हाणून पाडले. शिवसेना फुटली, ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, भाजपचा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली. त्यावेळेस भाजपच्या हायकमांडनं फडणवीसांच्या ऐवजी शिंदेंना पुढं केलं. तुम्हाला तो पूर्ण ड्रामा आठवत असेल तर लक्षात ठेवा. फडणवीस उपमुख्यमंत्री होऊ इच्छित नव्हते. शिंदेंच्या नावाचे मुख्यमंत्री म्हणून घोषणाही फडणवीसांनीच केलेली होती, पण अचानक जे पी नड्डा टीव्हीवर आले आणि त्यांनी फडणवीस सरकारमध्ये सामील होतील आणि तेच उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणाही नड्डांनी केली. हा एक निर्णय जर त्यावेळेस फिरवला गेला नसता तर आजच्या घडीला फडणवीस, मोदी, शहा एवढेच स्ट्रॉंग नेते महाराष्ट्रात गणले गेले असते, पण ते दिल्लीच्या हायकमांडनं होऊ दिलं नाही. फडणवीसांचा अक्षरशः पाणउतारा झाला. त्या एका निर्णयातून मोदी, शहांशिवाय दुसरा कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही असा थेट संदेश गेला. फडणवीसांच्या नेतृत्वाचा हा बोनसाय करणं होतं. त्याचा परिणाम खुद्द फडणवीसावर झाला, भाजपच्या कार्यकर्त्यावर झाला, मतदारावरही झालेला दिसतोय. तसं नसतं तर फडणवीस आता विधानसभेत म्हणाले असते का की आमच्याकडे कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. फडणवीस हे मेहनती नेते आहेत. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. पक्ष संघटनेतही ते व्यवस्थित लक्ष घालतात. उद्योगपतींसोबतही त्यांची उठबस आहे. एका नेत्यात जेवढे गुण हवेत तेवढे त्यांच्यात आहेत. असं असतानाही त्यांचं केलेलं खच्चीकरण भाजपचं नुकसान करणारं ठरलंय. मी दिल्लीत मधल्या काळात काही भेटीगाठी घेत होतो. मला भेटणारे बहुतांश जण हिंदी भाषिक होते, त्यात काही भाजपवालेही होते. एक कॉमन प्रश्न मला विचारला गेला आणि तो प्रश्न होता, फडणवीसांना मुख्यमंत्री न करून भाजपनं चूक केली की बरोबर? आणि माझं उत्तर होतं, चूक केली. चूक का? तर भाजपकडे सर्वाधिक आमदार आहेत, सर्वाधिक खासदार आहेत, सर्वाधिक कार्यकर्ते असूनही तिसऱ्या नंबरवर भाजपा फेकला गेला आहे. जर एवढी मेहनत करून दुसऱ्यालाच मुख्यमंत्री करायचं तर मग फडणवीसांना तरी मेहनत घ्यावी का वाटेल? फडणवीसांची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगणारे आहेत. किंवा भाजपचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी भोई होतील का? किंवा शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काढं केली होती का? प्रश्नाची उत्तरं भाजपला शोधायची आहेत. राजकीय रायता एवढा पसरला आहे की ना BMCच्या निवडणुका होत आहेत, ना जिल्हा परिषदेच्या किंवा एकाही महापालिकेच्या, ना कुठल्या पंचायत समितीच्या. सगळा सावळा गोंधळ आहे. हे सगळं निस्तारण्यासाठी एका चांगल्या लिडरशिपची गरज फडणवीसच भरून काढू शकत होते. मुख्यमंत्री म्हणून शिंदे फेल गेलेत का हा विषय वेगळा आहे, पण भाजपच्या हायकमांडनं फडणवीसांचं डिमोशन करून स्वतःलाच फेल केल्याचं दिसतंय. भाजपची अवस्था सध्या त्या रेशमाच्या किड्यासारखी आहे जो खोसला विणता स्वतःलाच कोंडून घेत राहतो आणि मग आत त्याची घुसमट व्हायला लागते. एक चूक सुधारण्याच्या नादात भाजपा नेतृत्व दुसरी चूक करत आहे आणि चुकांचं हे जाळं सरता सरत नाही आहे. त्यामुळेच भाजपनं जर कोर्स करेक्शन केलं नाही तर ABP न्यूजचा ओपिनियन पोल महाराष्ट्रात खरा ठरायला वेळ लागणार नाही.